अभय बापट लिखित ब्लॅकमेल भाग 9. दुसऱ्या दिवशी सकाळी कोर्ट चालू झालं त्यावेळी सरकारी वकील फारूक अचानक उभा राहिला आणि त्यांनी जाहीर केलं की सरकार पक्षातर्फे आम्ही आता थांबतो आहोत. आम्हाला कुठलेही साक्षीदार किंवा साक्षी पुरावे द्यायचे नाही आहेत. मलाही हेच अपेक्षित होतं तुमच्याकडून, न्यायाधीश म्हणाले. खरं तर हे काल संध्याकाळी घडलं असतं तर बरं झालं असतं. मला वाटत नाही आहे की या प्रकरणात आरोपीला काही बचाव आहे. 100% बचाव आहे युअर ऑनर, पाणीनी उभं राहत मांडला. मी कालचंच वाक्य पुन्हा उच्चारतो मिस्टर पटवर्धन. मला उगाचच वेळ घालवलेला चालणार नाही आहे. मी खरोखर कायदेशीर दृष्ट्या आवश्यक असलेला बचावच फक्त मान्य करीन. न्यायाधीशांनी पाणिनीला पुन्हा ऐकवलं. मला एका पोलीस अधिकाऱ्याला पुन्हा काही प्रश्न विचारायचे आहेत, अगदी 2-3च प्रश्न उलट तपासणीत. हे फार विचित्र आणि कायद्याला धरून नसलेली मागणी आहे. फारूक गुरगुरात म्हणाला. ही उलट तपासणी आधीच घ्यायला हवी होती पटवर्धनांनी. जरा तुम्ही थांबा, न्यायाधीश म्हणाले. पटवर्धनांना एखाद्या साक्षीदाराची पुन्हा उलट तपासणी घ्यायची असेल तर त्यापासून मी त्यांना वंचित करणार नाही. मिस्टर पटवर्धन, मला वाटतं की या उलट तपासणीत काही तथ्य आहे का? येस युअर ऑनर. ठीक आहे, मग बोलवा, न्यायाधीश म्हणाले. आणि पाणिनी पटवर्धननी संबंधित पोलीस अधिकाऱ्याकडे खूण करून नेमकं कोणाला बोलवायचं हे सूचित केल्यानंतर तो पोलीस साक्षीदाराच्या पिंजऱ्यात येऊन उभा राहिला. आरोपीच्याकडे असलेली पर्स, ज्यात तथाकथित रिव्हॉल्वर ठेवलं गेलंय असं सगळ्यांचं म्हणणं होतं, ती पर्स तुमच्याकडे आहे, बरोबर आहे ना? पाणिनीने विचारलं. हा, बरोबर आहे. तुमच्याकडे रिव्हॉल्वर सुद्धा आहे आणि ती पर्स सुद्धा आहे, बरोबर? हा, बरोबर आहे ना. आता मला सांगा, ते रिव्हॉल्वर तुम्ही पर्समध्ये घालण्याचा प्रयत्न केला आहे का? अर्थात आम्ही केला ना तो. अहो, ते रिव्हॉल्वर ठेवताना एवढी घट बसती का त्यामुळं पर्स जाती ताणली. पर्सचा आकार होतो पिळवटल्यागत, आणि त्यामुळं ती पर्स आहे ना विशेष लक्षात राहण्याजोगी होती. माझी कोर्टाला विनंती आहे की सरकार पक्षाचे पुरावे म्हणून सादर करण्यात आलेली पर्स आणि ते रिव्हॉल्वर हे थोड्या वेळासाठी या साक्षीदाराकडे देण्यात यावं, पाणिनी म्हणाला. कोर्टानं तशी सूचना क्लार्कला दिली आणि क्लार्कनं ती पर्स आणि रिव्हॉल्वर या दोन्ही वस्तू साक्षीदाराकडे दिल्या. आता पर्समध्ये रिव्हॉल्वर ठेव, पाणिनी म्हणाला. साक्षीदारांनी पाणिनीच्या सूचनेनुसार ते रिव्हॉल्वर पर्समध्ये भरण्याचा प्रयत्न केला. ते भरत असताना तो एकीकडे ते भरण्यात किती अडचणी येतात याचं वर्णन करत होता. बघा बरं, किती ताणायला लागते मला हे पर्स. बघा ना, रिव्हॉल्वर ठेवायला किती ताणायला लागते राव पर्स. दोन्ही बाजू एकदम वळून घ्यायला लागतात. याच्यावरनं लक्षात येतं ना की ही रिव्हॉल्वर बाहेर काढत असताना क्रेडिट कार्ड कसं बाहेर पडलं असन. ठीक आहे, मला सांग, तू पर्स बंदही करू शकतोस? बंद करू शकतो, पण कशी बशी करू शकतो. लक्षात घ्या ना पटवर्धन, जेव्हा पर्स उघडली जाईन त्यावेळेला कोणी पाहिलं तर त्याला रिव्हॉल्वरचा काही भाग दिसू शकल, विशेषतः ती लाकडी मूठ, साक्षीदार म्हणाला. तो विचारल्यापेक्षा जास्त माहिती स्वतःहून देत होता. बरोबर आहे, तेच म्हणायचं आहे मला. तर रिव्हॉल्वरला 2 बाजू आहेत, एक वरची बाजू आणि खालची बाजू आहेत का नाही? ना, माझ्या लक्षात नाही आलो तुम्हाला काय म्हणायचे ते. मला असं म्हणायचं आहे की ज्या वेळेला दुसऱ्यावर नेम धरला जातो त्यावेळी रिव्हॉल्वरची मूठ आधी हातात धरली जाते. आपलं बोट रिव्हॉल्वरच्या चापावर येतं आणि त्यानंतर रिव्हॉल्वरची नळी वर उचलली जाते आणि नेम धरला जातो, बरोबर आहे का? हे बरोबर आहे. याला मी
वरची पद्धत असं म्हणतो. या उलट नेम साधून झाल्यानंतर ज्यावेळी बंदूक खाली ठेवली जाते तेव्हा बंदुकीची नळी आधी खाली जाते. याला मी खालची पद्धत म्हणतो. हे पण ठीक आहे. तर मग आता मला सांग, तू पर्समध्ये आतल्या बाजू पद्धतीनं बंदूक ठेवल्यानंतर तू ती स्थिती बदलून पुन्हा बाहेरील बाजू पद्धतीनं करू शकतोस का? तसं केलं तर पर्स बंदच नाही ना करता येणार. ती रिव्हॉल्वर पर्समध्ये ठेवायला तुला बऱ्यापैकी वेळ लागला. लय वेळ लागला. कारण घट्ट म्हणजे बंदुकीच्या अंगाबरोबर पर्स होती ना ती. आता बाहेर काढ बंदूक. बघूया किती वेळ लागतोय तुला. किती लवकर तू ते बाहेर काढू शकतोस बघू. किती लवकर बाहेर काढू शकतो म्हणजे नाही नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? पाणिनीने आपल्या हातातला घड्याळाचा सेकंद काटा चालू केला. चल चल चल, तुझी वेळ सुरू होतीये आत्ता, पाणिनी म्हणाला. पोलिसांनी पर्समधनं बंदूक बाहेर ओढून काढायला सुरुवात केली, पण चापाच्या ठिकाणी नेमकं पर्सचं कापड अडकलं. पर्सचं कापड एका हातानं आत ढकलणं आणि दुसऱ्या हाताने बंदूक बाहेर खेचणं ही दोन्ही कामं त्याला एकाच वेळेला कसरत केल्यासारखी करावी लागत होती. 5 सेकंद झाले रे, पाणिनी म्हणाला. पोलिसांनी आणखीन जोरदार प्रयत्न केला बंदूक बाहेर काढायला. 10 सेकंद झाले रे बाबा. अरे 12 सेकंद झाले. पाणिनीने पुन्हा वेळ जाहीर केली. तुला आता नेम धरण्याच्या अवस्थेत ती बंदूक आणायची असेल तर ती वळवून तुझ्या हातात धरली पाहिजे, बरोबर? तसं करून दाखव. पोलिसांनी पाणिनीला तसं करून दाखवलं. आता हे करायला तुला जो वेळ लागला त्यापेक्षा कमी वेळात तू करू शकशील? नक्कीच ना. याच्यापेक्षा कमी वेळात मी जमवूच शकतो. मग ठीक आहे. परत ती बंदूक पर्समध्ये ठेव. पर्स बंद कर. तयार राहा. पर्समधून बंदूक बाहेर काढ आणि नेम धरायच्या अवस्थेत हात धर आणि चाप दाबण्यासाठी चापावर हात ठेव. मी या सगळ्यासाठी लागणारा वेळ मोजतो, पाणिनी म्हणाला. मला ही सगळी चाचणी करण्यामागचा हेतू लक्षात येत नाहीये. केवळ वेळ काढूपणा चाललाय. न्यायाधीश वैतागले होते. नाही तसं नाही आहे न्यायाधीश महाराज, मी करतो ना खुलासा. मृत व्यक्ती म्हणजे विवस्वान याला बरोबर कपाळावर गोळी घालण्यात आली होती. त्यावेळेला त्याच्या खांद्याला असलेल्या चामड्याच्या पट्ट्यात रिव्हॉल्वर होतं. म्हणजे तसं ते नेहमीच असायचं. अशा प्रकारचं त्याच्याकडे रिव्हॉल्वर असताना आरोपी आपल्या पर्समध्ये बंदूक काढण्यासाठी झटापट करून बंदूक बाहेर काढेपर्यंत विवस्वान गप्प बसला असेल हे आपल्याला योग्य वाटतंय का? ठीक आहे, आलं, माझ्या लक्षात आलं. चालू द्या, तुमची चाचणी पुढे चालू द्या. थांबा, माझी जोरदार हरकत आहे या गोष्टीला. ही योग्य प्रकारे चाललेली उलट तपासणी नाहीये. कारण खून होताना जी परिस्थिती अस्तित्वात होती त्यानुसार ही चाचणी घेण्यात येत नाहीये. आपल्याला काय माहिती आरोपीच्या पर्समध्ये त्यावेळेला पाणिनी पटवर्धन म्हणतात त्याप्रमाणे रिव्हॉल्वर ठेवलेली होती. विवस्वांच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी तिने ती पर्समधनं बाहेर काढली नसेल हे कशावरनं? नाही, मला वाटतंय पटवर्धनांच्या मनात ठोस असं काहीतरी आहे म्हणून ते ही चाचणी करतायत. आणि मला सुद्धा त्याच्यात आता रस निर्माण झालाय बरं का. आता त्या पोलीस अधिकाऱ्याच्या सुद्धा लक्षात आलं होतं की पाणिनी पटवर्धनला नेमकं काय हवंय. त्यांनी मघापेक्षा जास्त जलद गतीनं रिव्हॉल्वर पर्समधनं बाहेर काढलं. ठीक आहे, साधारण 6 सेकंद लागले तुला आत्ता, म्हणजे मघापेक्षा निम्म्याने वेळ लागला. मी पुन्हा सांगतो न्यायाधीश महाराज की या चाचणीला काहीही अर्थ नाहीये. दाराशी बेल वाजवण्यापूर्वी आरोपी पर्समधनं आपली रिव्हॉल्वर काढून अगदी चापावर बोट ठेवून तयार असणार आणि दार उघडल्या उघडल्या विवस्वान तिच्या हातातलं रिव्हॉल्वर बघून एकदम गर्भगळीत झालेला असणार. सरकारी वकील फारूक म्हणाला. अच्छा, मग पुढे काय झालं असेल बरं? पाणिनीने खवचटपणे विचारलं. हे बघा, तुम्ही माझी उलट तपासणी घ्यायचा प्रयत्न करू नका बरं का.
फारुक चिडला होता. पाणीनी हसला आणि म्हणाला, ठीक आहे, मला काय म्हणायचं आहे ते मी कोर्टाला उद्देशून बोलतो. असं लक्षात घ्या की सरकारी वकील म्हणतात त्याप्रमाणे जर आरोपीने दारातूनच आपली रिव्हॉल्वर बाहेर काढून ठेवली असेल आणि त्यानंतर बेल वाजून विवस्वानला दार उघडायला लावला असेल तर त्या परिस्थितीत तिने विवस्वानला दारातच गोळी घातली असती. त्याऐवजी आपल्याला असं दिसतंय की विवस्वानला त्याच्या फ्लॅटच्या अगदी टोकाला, म्हणजे जेव्हा तो त्याच्या कॉटच्या शेजारी उभा असेल किंवा बसलेला असेल अशा स्थितीत त्याला गोळी घातलेली आहे. आणि ती सुद्धा अगदी जवळून गोळी घातलेली नाही आहे, तर थोड्याशा अंतरावरनं गोळी घातली आहे. सरकारी वकील म्हणतात त्याप्रमाणे अगदी दारात असताना गोळी घातली असती तर पहिली गोष्ट म्हणजे तो दारात पडलेला दिसला असता, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतक्या जवळून गोळी घातली गेली असती तर रिव्हॉल्वरमधनं गोळी सुटल्यानंतर जी पावडर बाहेर येते ती पावडर विवस्वानच्या अंगावर म्हणजे जखमेभोवती दिसायला हवी होती, तशी ती दिसत नाही आहे. पाणीनी म्हणाला आणि न्यायाधीशांनी त्यांना मुद्दा पटल्यासारखी मान डोलावली. कदाचित असं झालं असेल की आरोपींनी गोळीचा धाक दाखवून त्याला खोलीत मागे जायला भाग पाडलं असेल. फारुकने आपला मुद्दा मांडायचा प्रयत्न केला. काय हेतू होता त्यामागे आरोपीचा? पाणिनीने विचारलं. त्याला घाबरवण्यासाठी, धमकी देण्यासाठी. नाहीतर मग त्यांनी तिच्या हातातली बंदूक खेचून घेतली असती आणि अरे पण मी कशाला बोलतोय हे? अक्षरशः वेळ वाया घालवणं आहे अशी चाचणी घेणं म्हणजे. फारुक परत चिडून म्हणाला, मग नका ना घालवू तुम्ही वेळ वाया. मला शहाणपणा शिकवायचा प्रयत्न करू नका हो. फारुक जोरात ओरडला. माफ करा मला न्यायाधीश महाराज, माझ्यावर तो गुरगुरला म्हणून मी त्याला तसंच उत्तर दिलंय. न्यायाधीश हसले, म्हणाले, पुढे चालू करा तुम्ही, तुम्हाला आणखीन काही प्रश्न विचारायचे असतील तर. मला सांगा, फ्लॅटची कसून तपासणी केली तुम्ही? मी केली की. मीच नाही, इतरही अनेक जणांनी केली. मृत व्यक्तीच्या कपड्याच्या कपाटाकडे तुमचं लक्ष गेलं का? पोलीस हसला आणि म्हणाला, अहो नक्कीच ना, त्याची बी आम्ही तपासणी केली. कपाट कपड्यांनी खूप भरलं होतं? लय चांगलं भरलं होतं ना. मग तपासणी करताना तुमच्या हे लक्षात आलं होतं का की त्याचे सगळे कपडे आणि त्याचे सूट हे शिंप्याकडून शिवून घेतलेले होते, म्हणजे एकही कपडा रेडीमेड नव्हता? सर, आलं लक्षात. सगळे कपडे त्यांनी शिंप्याकडनं शिवून घेतलेले होते. एकही अपवाद नव्हता? पोलीस थोडा अडखळला, थोडा विचार करून म्हणाला, तिथं एकच जर्किन होतं की जे रेडीमेड असल्यासारखं वाटत होतं, कारण त्या जर्किनवर ना शिंप्याचं लेबलच नव्हतं. ओके, मग त्या जर्किनचं माप काय होतं ते तू पाहिलंस? म्हणजे अशा अर्थाने की ते जर्किन मृत व्यक्तीच्या म्हणजे विवस्वांच्या अंगाच्या मापाचं होतं का? नाही हो, तसं करायची काय गरज होती? आम्ही नाही पाहिलं ते. ते जर्किन इथे कोर्टात हजर करायचं झालं तर किती वेळ लागेल तुम्हाला? सरकारी वकील रौनक फारुक याची सहनशक्ती संपत आली होती. अरे न्यायाधीश महाराज, काय चाललंय हे? कुठे भरकटत चालली उलट तपासणी? मला नाही माहिती ते जर्किन कुठे आहे. मला वाटतं ते पोलीस चौकीत असेल कदाचित. आपण तर म्हणाला होतात की तुम्ही वेळ काढूपणाचं धोरण चालू देणार नाही, आणि काय चाललंय हे? न्यायाधीशांना त्याचं हे म्हणणं पटलं. त्यांनी होकारार्थी मान हलवली आणि पाणिनीला प्रश्न केला, ते जर्किन इथे कोर्टात का हवंय तुम्हाला पटवर्धन? काही खुलासा करू शकता त्याबद्दल? हो, मला करायचाच आहे खुलासा त्या गोष्टीचा. एक अत्यंत महत्त्वाचा क्लू म्हणून मला ते जर्किन इथे कोर्टात यायला हवं आहे. या साक्षीदाराला मला एकच प्रश्न विचारायचा आहे. त्यानंतर मी माझी उलट तपासणी थांबवणार आहे आणि नंतर बचाव पक्षातर्फे आम्ही आमची केस सादर करणार आहोत. त्यात माझा पहिला साक्षीदार कनक ओजसकडे खाजगी गुप्तहेर म्हणून काम करणारी समिधा द्रविड ही असणार आहे. तिची साक्ष संपण्यापूर्वी मला ते जर्किन इथे कोर्टात यायला हवं आहे. या व्यतिरिक्त
मैताचे कपडे शिवणारा टेलर त्यालासुद्धा कोर्टात हजर केलं जावं, त्याला समन्स काढलं जावं अशी मी कोर्टाला विनंती करतोय. खरं म्हणजे त्याला मी तशा आशयाची लेखी सूचना आधीच दिलेली आहे. न्यायाधीशांनी सरकारी वकिलांना सूचना केली की ते जर्किन त्यांनी कोर्टात हजर करायची व्यवस्था करावी आणि पाणिनी पटवर्धनला सूचना केली की त्यांनी आत्ता साक्ष देत असलेल्या पोलिसाला पुढचे प्रश्न विचारावे. तर मग मला असं सांगा, विमानातून ज्या वेळेला ते रिव्हॉल्वर ताब्यात घेण्यात आलं आणि तपासणीसाठी लॅबमध्ये देण्यात आलं, त्यावेळी तुम्ही तिथे हजर होतात का? होतो ना हजर. त्याच्यावर काही ठसे तुम्हाला मिळाले का? ठोस म्हणजे ओळखता येतील असे नाही मिळाले. तुम्हाला माहिती ना पटवर्धन सर, का बंदुकीच्या धातूवर हाताची ठसे पारवेळ नाही टिकून राहत. नाही, मला कल्पना आहे त्या गोष्टीची. या बंदुकीवर इतर काही प्रक्रिया केल्या गेल्या होत्या का? केल्या त्यानं. म्हणजे काय केल्या? म्हणजे तपासण्या केल्या का त्याच्या, विशेषतः रक्ताच्या संदर्भात? साक्षीदार थोडासा अडकला, नंतर म्हणाला, तशा चाचण्या त्याच्यावर केल्या गेल्या. बेन्झिडाईन टेस्ट केली गेली का? केली, ती पण केली. मग त्याच्यातून काय निष्कर्ष निघाले? साक्षीदार एकदम सावध झाला. आपले शब्द काळजीपूर्वक उच्चारत तो म्हणाला, बंदुकीच्या संपूर्ण पृष्ठभागावर रक्ताचे अवशेष मिळाले. विशेषतः एका विशिष्ट ठिकाणी रक्त जास्त लागलेलं आढळून आलं आणि नंतर ते अन्यत्र पसरवण्यात आलं. वरकरणी असं दिसतंय का कुणीतरी ते रिव्हॉल्वर ओल्या कापडानं पुसून त्याच्यावरचे रक्ताचे डाग आहेत ना, ते घालवायचा प्रयत्न केलेला असावा. दॅट्स ऑल युअर ऑनर. मला आणखीन काही नाही विचारायचं. मिस्टर फारूक, फेर तपासणी, तुम्हाला काही विचारायचं आहे का? न्यायाधीश म्हणाले, आम्हाला काही विचारायचं नाही आहे. हे सगळे मुद्दे आमच्या दृष्टीनं फालतू आहेत. ठीक आहे मिस्टर पटवर्धन, तुम्हाला आता बचाव पक्षाच्या बाजूनं साक्षीदार सादर करायचे आहेत. हो, मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे समिधा द्रविड ही माझी पहिली साक्षीदार. समिधा द्रविड पुढे आली. तिने तिचा परिचय करून दिला. तिला प्रश्न विचारायला पाणीनी उठून उभा राहिला. आरोपीला तू पहिल्यांदा कधी बघितलं? एका रात्री कनक आणि मी एका टॅक्सीत बसून होतो. कनकनी वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती अशा अर्थाची की जी व्यक्ती दुसऱ्याला पैसे देऊ इच्छिते ती विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळी टॅक्सीत बसलेल्या व्यक्तींच्या ताब्यात ती रक्कम देऊ शकते. ठीक आहे, त्यावेळेला तू आरोपीशी बोललीस? नाही, ती आमच्या टॅक्सीच्या जवळून 2-3 वेळा पुढे मागे गेली, पण ओळखीची काहीही खूण किंवा खाणाखुणा तिने नाही केल्या. बरं, मग त्यानंतर तू तिला कधी पाहिलं? त्याच्या दुसऱ्या दिवशी. कुठे? डेलमन हॉटेलच्या खोली नंबर 767 अच्छा, आणि तू तिथे असताना काय झालं? मीच त्या खोलीत रहिवासी असल्याचा भास मला निर्माण करायचा होता, असं माझ्या कामाचं स्वरूप. म्हणजे त्या खोलीचा खरा रहिवासी म्हणजे आरोपी होती. अगदी बरोबर. मग आरोपी बरोबर काय झालं त्या ठिकाणी? तुम्ही त्याच मजल्यावर आणखीन एक खोली भाड्याने घेतली होती. तुम्ही आरोपीला त्या खोलीत घेऊन गेलात. नंतर काय झालं? त्यानंतर थोड्या वेळाने खोलीचं दार वाजलं आणि या खटल्यातला मयत विवस्वान वाटीकर हा त्या ठिकाणी आला. काय बोलणं झालं त्याच्याशी? वरकरणी असं दिसत होतं की त्याला पैसे हवे होते. त्याला ते एका माणसाकडनं हवे होते आणि जेव्हा त्यांनी खोलीमध्ये तुम्हाला आणि मला अशा 2 व्यक्तींना बघितलं तेव्हा त्याला संशय आला की आपल्याला कुठल्या तरी सापळ्यात अडकवलं जात असावं. अच्छा, मग पुढे काय केलंस? तुम्ही मला हळूच केलेली खूण समजली. मी असं भासवलं की मी तुमची मैत्रीण आहे आणि मी तुम्हाला तिथे हॉटेलच्या रूममध्ये भेटायला आले होते. मी तिथून बाहेर जायला निघाले असताना मी तुम्हाला जवळ घेतलं, तुमच्या गालाचं चुंबन घेतलं. पण तुम्ही मला सुचवल्याप्रमाणे बाहेर आल्यावर मी टॅक्सी केली. हॉटेलच्या गेटपाशी थांबून राहिले आणि विवस्वान तिथे बाहेर आल्यानंतर रत्नगर्भ अपार्टमेंटपर्यंत मी त्याचा पाठलाग केला. त्यानंतर त्या सगळ्याची माहिती मी तुम्हाला दिली. गाडीचा नंबर तुम्हाला दिला, त्याच्या अपार्टमेंटचं नाव सांगितलं, पत्ता तुम्हाला सांगितला. नंतर मी परत आले आणि ब्लॅकमेलचे पैसे मागायला कोणीतरी येईल या प्रतीक्षेत त्याच रूममध्ये थांबले.
आरोपी ज्यावेळी खोलीत होती त्यावेळेला तू तिची पर्स पाहिली होतीस? हो, पाहिली होती. आत्ता पुरावा म्हणून सादर झालेली पर्स आणि जी आत्ता मी तुला दाखवतोय ती पर्स तीच आहे. हां, एकतर हीच पर्स किंवा अगदी हुबेहूब त्याच्यासारखी दिसणारी दुसरी पर्स असेल. ज्या रिव्हॉल्वरनं खून झालाय असं सरकार पक्षाचं म्हणणं आहे, ते रिव्हॉल्वर मी आता या पर्समध्ये घालतो आणि तुला असं विचारतो की तुझ्या मतानुसार ज्या वेळेला तू आरोपीला खोली सोडताना पाहिलं त्यावेळी तिच्या पर्समध्ये हे रिव्हॉल्वर असायची शक्यता होती का? नाही, शक्यच नाही. हे एवढं मोठं रिव्हॉल्वर त्या पर्समध्ये ठेवलेलं असणं शक्य नाही. नाहीतर त्या पर्सचा आकार विचित्र झाला असता आणि तो बाहेरनं कळला असता मला लगेच. घ्या, उलट तपासणी घ्या, पाणिनी म्हणाला. सरकारी वकील फारूक उठून उभा राहिला. आरोपीने तिची रिव्हॉल्वर पर्स व्यतिरिक्त अन्यत्र कुठेतरी ठेवलेली असू शकते, म्हणजे तिच्या सुटकेसमध्ये किंवा हँडबॅगमध्ये. तिची सुटकेस पटवर्धन सरांनी स्वतःच्या ताब्यात घेतली होती हॉटेलमधनं बाहेर काढायच्या दृष्टीने. त्यामुळे तिच्याकडे फक्त तिची हँडबॅग आणि पर्स एवढंच होतं. मग हँडबॅगमध्ये ती रिव्हॉल्वर लपवू शकली असेल? नाही नाही, तेवढी जागा नव्हती हँडबॅगमध्ये, कारण ती हँडबॅग ब्लॅकमेलरला देण्यासाठी नोटांनी पूर्णपणे खच्चून भरली होती. थोडं अतिशयोक्तीच्या भाषेत सांगायचं तर मुंगीसुद्धा आत जायला जागा नव्हती त्या बॅगमध्ये. किती पैसे होते त्या हँडबॅगमध्ये? नाही, रक्कम नाही मोजली मी, पण संपूर्ण हँडबॅग अगदी वरपर्यंत भरलेली होती. समिधा म्हणाली आणि फारूक थोडासा अडखळला. ठीक आहे, माझी उलट तपासणी संपली. त्यांनी जाहीर केलं तेवढ्यात एका पोलिसाने कोर्टात येऊन एक जर्किन कोर्टाच्या ताब्यात दिलं. पाणिनी उठून उभा राहिला. आपल्याला आता लक्षात आलंय की पोलीस अधिकाऱ्यानं मी म्हणतो ते जर्किन जे विवस्वांच्या कपड्याच्या कपाटातून जप्त केलं होतं आणि जे त्याच्या मापाचं नव्हतं ते जर्किन आता कोर्टाच्या हवाली केलं आहे. आपल्याला काय माहिती त्याच्या मापाचं होतं का नाही ते? लवकर कळेल ना, लवकर कळेल. मी विवस्वांच्या टेलरला पुढचे प्रश्न विचारू इच्छितो, पाणिनीने जाहीर केलं. विवस्वांचा टेलर बल्लाळ साक्षीदाराच्या पिंजऱ्यात आला. तो एक बुटकेलासा असा 40शीतल्या घरातला माणूस. थोडासा स्थूल होता, पण ज्या पद्धतीनं तो साक्षीदाराच्या पिंजऱ्यात चालत आला त्यावरून तो थोडा चपळ वाटत होता. त्यांनी त्याची माहिती दिल्यानंतर पाणिनीने त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली. विवस्वांना तू कधीपासून ओळखतो? हेच ना, साधारण 7 वर्षापासनं. म्हणजे गेली 7 वर्ष माझा ग्राहक आहे तो. त्याचे सगळे कपडे आपणच शिवतो. किती कपडे शिवलेस त्याचे आत्तापर्यंत? हो, लय कपडे शिवले, मोजता नाही येणार. अहो, फक्त सूट म्हणलं तरी दर 6 महिन्यांनी नवीन सूट माझ्याकडनं शिवून घ्यायचा तो. मी तुम्हाला सांगतो त्याचे 12-15 सूट तरी आत्तापर्यंत शिवले असतील आणि शर्ट पॅन्ट वेगळे आहेत बरं का. म्हणजे त्याच्या कपड्याची मापं तुझ्या फाईलला असतील? असणारच ना. प्रत्येक टायमाला तो येईल त्यावेळेला त्याचं माप घेण्याची गरज पडू नये म्हणून मी त्याची ना फाईलच बनवून टाकली बघा. तो माझ्याकडे यायचा, त्याने खरेदी केलेलं कापड द्यायचा, त्याला नेमकं काय पाहिजे, काय फॅशन पाहिजे ते सांगायचा आणि मग पुढच्या काही दिवसात मी त्याप्रमाणे त्याला कपडे शिवून द्यायचो. मी तुला आता एक जर्किन दाखवतो जे आम्ही बचाव पक्षाचा पुरावा क्रमांक 1 म्हणून सादर करणार आहोत. तुला असं विचारतो की ते जर्किन तू शिवलंयस? त्या टेलरनं ते जर्किन आपल्या हातात घेतलं, मागून पुढून नीट पाहिलं आणि म्हणाला, नाही नाही, हे आपण नाही शिवलं, नक्कीच नाही आपण शिवलं हे. ठीक आहे, मी तुला आता असं विचारतो की हे जर्किन विवस्वानला बरोबर बसलं असतं का? साक्षीदाराने आपल्या खिशातनं टेप काढली, जर्किनची मापं घेतली आणि नकारार्थी मान हलवली. अहो, ह्या जर्किनमध्ये आहे ना तो विवस्वान बुडून गेला असता, बुडून. तुम्ही असेच थोडे साक्षीदाराच्या पिंजऱ्यातनं थोड्या वेळासाठी बाहेर या, आरोपीच्या शरीराची मापं घ्या आणि मला सांगा हे जर्किन आरोपीच्या मापाचं आहे का? पटवर्धन साहेब, अहो त्याच्यासाठी मला बाहेर येऊन आरोपीच्या शरीराची मापं घ्यायची गरजच नाही. अहो, नजरेनी आणि टेलरिंगमधला एक तज्ज्ञ या नात्यानं मी सांगतो ना, हे जर्किन तिच्या मापाचं नाहीच आहे. घ्या उलट तपासणी. नाही, मला काहीच नाही विचारायचं. बचाव पक्षातर्फे आम्ही हे जर्किन पुरावा क्रमांक 1 म्हणून सादर करू देऊ इच्छितो.
काहीही संबंध नसलेला पुरावा सर तपासणीत आम्ही मांडलेल्या मुद्द्याशी पूर्णपणे विसंगत, या कारणास्तव आमची जोरदार हरकत आहे हा पुरावा म्हणून सादर करून घ्यायला. माझंही असंच मत आहे, न्यायाधीश म्हणाले. म्हणजे पटवर्धन, तुम्ही या जर्किनचा खटल्याशी असलेला संबंध साबित करण्याबद्दल काहीतरी विधान जोपर्यंत करत नाही तोपर्यंत मी माझा निर्णय राखून ठेवतो. जेव्हा स्वतःजवळ शस्त्र बाळगणाऱ्या आणि अत्यंत धोकादायक अशा ब्लॅकमेलरशी सौदा करायला एखादा माणूस जातो तेव्हा साहजिक तो आपल्याबरोबर बंदूक घेऊन जाणार हे उघड आहे. एवढंच नाही तर ते शस्त्र कोणत्याही क्षणी आपल्याला समोरच्यावर रोखून गोळी झाडता आली पाहिजे अशा प्रकारे हातात तयार ठेवणार हेही उघड आहे. पण त्याचबरोबर ते ब्लॅकमेलरला दिसू नये याची तो काळजी घेईल हे स्वाभाविक आहे. आणि हे करायचा सोपा मार्ग म्हणजे आपल्या हातात बंदूक रोखून तयार ठेवणं आणि ते जर्किन किंवा तत्सम कापड्यानं झाकणं. ते जर्किन बघू. पाणिनी म्हणाला आणि त्यांनी आपला उजवा हात कोपरापासून आडवा केला, पंज्यात रिव्हॉल्वर धरली आणि कोर्टाच्या क्लार्ककडून घेतलेलं जर्किन आपल्या उजव्या हाताच्या कोपरावर टाकलं. आता त्यांनी पंज्यात धरलेली रिव्हॉल्वर झाकली गेली होती. आता खून कसा झाला असावा किंवा कोणी केला असावा याबद्दल मी माझी मीमांसा किंवा सिद्धांत सांगतो, पाणिनी म्हणाला. श्रोते हो, पाणिनी काय मीमांसा करतोय हे ऐकूयात उद्याच्या शेवटच्या भागात. ऐकत रहा ब्लॅकमेल. भेटूयात उद्या शेवटचा भाग ऐकण्यासाठी ब्लॅकमेल या अभय बापट लिखित कादंबरीचा. धन्यवाद.